शस्त्रं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात धडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. वसईला दुचाकी मिळत नाही की नाही, तुझ्या वाढदिवसाला आणूया. आज माझा खरंच बर्थडे असता ना तर मी तुमच्याकडे सायकलच मागणार होते आणि तुम्ही न मागता दिली. ग्रेट आहात तुम्ही. तू मागितली होतीस पण मीच देऊ शकलो नाही. आज पिऊला वाटत होतं तिचा वाढदिवस आहे. आज छबूचा वाढदिवस आहे. कोणी हाक मारली का मला? आता तिचा खेळ ती स्वतः खेळणार. वा, कमालीचा माणूस आहे हा. अतुलनीय बुद्धिमत्ता आणि अफलातून तर्कशास्त्र. हुशार माणूस आहे हा खानविलकर. बर का रे विष्णू? हा मालक. दोऱ्याचा गुंता सोडवताना एक टोक मिळावं आणि गुंता पटापटा सुटावा, तसा हा गुंता आता लवकरच सुटणार आहे. हो ना, उत्तम, चांगलं झालं. काय चांगलं झालं? काय कळलं काय तुला? आता तुम्ही म्हणालात ना मालक, कुठला तरी गुंता सुटणार आहे म्हणून, मग तो सुटणार. आणि खरं सांगू का मालक, तुमच्या चेहऱ्यावर हा असा आनंद बघितला ना, तोच माझ्यासाठी पुष्कळ आहे. मला काय करायचंय कळून. या सत्य आहे, फोन वाजला. हॅलो. हा, एक मिनिट मालक. क्षिप्राच्या वडिलांचाच फोन. हो का? आलो आलो. श्रीराम श्रीराम. हॅलो. हा, दीनानाथ शास्त्री बोलतायत ना? हो. मी क्षितिश खानविलकर. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला खानविलकर साहेब. आत्ताच तुम्ही सांगितलेल्या तर्कशास्त्रावरून गीता स्वतंत्रपणे वाचत होतो आणि पुन्हा एकदा गीता चाळत असताना असाही परवलीचा शब्द असू शकतो हे लक्षात आलं. खरं सांगू का, तुमच्यासारख्या माणसांना देवाने जन्माला घालतानाच शतायुषी हो असा आशीर्वाद देऊनच जन्माला घालायला हवं. अहो, काय करायचं इतकं आयुष्य? मी आपला रोजचा दिवस नवीन काहीतरी घेऊन येईल असं समजून उठतो. आणि त्याने नवीन काही दिलं नाही तर आपण जगाला काहीतरी नवं देऊ असं समजून जगत असतो. आणि आयुष्याची वर्ष वाढवता आली असती तर मी क्षिप्रासाठी मागितली असती. खरंय तुमचं खानविलकर साहेब. क्षिप्रा वाड्यातल्या भुयाराचा हिरिरीने अभ्यास करत होती. काही गोष्टींचा शोध घेत होती. आदिनाथही प्रयत्न करत होता पण त्यात सातत्य नव्हतं. क्षिप्राच्या अभ्यासात शोध कार्यात सातत्य होतं. तिचा ध्यास होता तो. माझंही आता तेच झालंय. त्या दिवशी त्या वाड्यावरून जाऊन आलो पण अजूनही तो वाडा, त्या जुन्या वस्तू, ते भुयार हे मनातून जाता जात नाहीये.
त्या भुयाराची आठवण झाली की अस्वस्थ व्हायला होतं. आणि हा शोध जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी अस्वस्थच राहणार. मग कधी सुरू करताय भुयाराची मोहीम? लवकरच. येत्या काही दिवसात माझा एक असिस्टंट इथे येईल. नागेश बल्लाळ नाव आहे त्याचं. बर, तो तिथं आल्यावर काही सॅम्पल्स वगैरे घेण्याचं काम सुरू करेल. कारण संशोधनाची व्याप्ती आणि दिशा ठरवण्यासाठी काही गोष्टी तपासून पाहाव्या लागतील. खूप बरं वाटलं. कधी येतायत बल्लाळ साहेब? एक 15 दिवसात येईल. तो येण्यापूर्वी फोन करेल. आणि तो तिथं असताना त्याला काही मदत लागली तर प्लीज कोऑपरेट करा. तुम्ही लाजवताय खानविलकर साहेब. वाड्यासाठी तुम्ही इतकं करताय. वाडा तुमचाच आहे. नागेश बल्लाळ इथेच राहतील. त्यांना केव्हाही येऊ देत. विष्णूला सांगून मी त्यांच्यासाठी स्वतंत्र खोली साफ करून तयार करून ठेवतो. थँक्यू आजोबा. हां, प्रिया माझी मैत्रीण, तिला आणि आदिला हाय सांगा. आणि घरच्या सगळ्यांना नमस्कार. हां, विष्णूला सुद्धा. आणि तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या. मी अधूनमधून फोन करत जाईन. अवश्य करा. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. मलाही. ठेवू आता फोन? बरं, ठेवा. श्रीराम श्रीराम. पण हे सगळं सुलेखा का करते? तिचा शास्त्री कुटुंबावर इतका राग का? तिचं आणि दादाचं लग्न होऊ शकलं नाही म्हणून. इतकं छोटं कारण? हे छोटं कारण वाटतंय तुम्हाला? कारण माझ्या दृष्टीने हे कारणच नाहीये. हे एक निमित्त आहे. कसलं निमित्त? जगात लग्न अनेकांची मोडतात. ते चिडतात, शिव्या शाप देतात. पण कोणी इतकं वाईटावर नाही उठत. मला का कोण जाणे, लग्न न होणं हा एक टप्पा वाटतोय. खरं कारण त्यापेक्षाही मोठं असलं पाहिजे. असं काहीतरी असेल की लग्न झालं नाही म्हणून तिचा हेतू साध्य होऊ शकला नाही. चला आपण एक वेळ मान्य करूया की लग्न न होणं हेच कारण असेल. तर मग बाळशास्त्री, क्षिप्रा आणि निखिलचं काय? डॉक्टर सुलेखाला तिच्या सिक्रेट्सच्या जवळ कोणी पोचलेला आवडत नाही. आणि जो पोचतो त्याचं तेच होतं जे या तिघांचं झालं. आणि म्हणूनच तिचा ममांवर सुद्धा राग असेल. असायलाच हवा. कारण मामा ही एक अशी बाई आहे जिला सुलेखाचा भूतकाळ सुलेखा इतकाच व्यवस्थित माहिती आहे. मग तुम्हाला तिच्या या वागण्यामागचं कारण काय वाटतं? तिचा तुमच्या मागच्या जन्माशी काही संबंध असेल? नाही, मला नाही तसं वाटत. कारण आम्ही वाड्यावर सोहळ्यासाठी गेलो होतो तेव्हा मला या जन्मातल्या माणसांच्या जागी गेल्या जन्मातलं कोणी ना कोणीतरी दिसलं होतं. सुलेखा सुद्धा तिथे होती, पण तिच्या जागी मला कोणीच दिसलं नाही. शुभ्रा, तुम्हाला तुमचा मागचा जन्म आठवतोय? तुम्हाला सुलेखा कधी दिसली होती? नाही. पण काहीतरी कारण असणारच ना, आणि ते आपल्याला शोधायला हवं.
शांत हो प्रिया, उत्तर सापडतील. शोध घेतला तर नक्की सापडतील. आणि आपण योग्य मार्गाने शोध घेतला तर लवकर सापडतील. सगळे धागेदोरे हाती यायला लागले की उत्तर सापडतील. हो, पण प्रिया तू डोकं शांत ठेव. सगळ्यांसाठी एक महत्वाची सूचना. या शोधात आपण सगळे असल्यामुळे सगळ्यांनी सावध राहा. आणि मी सांगितल्याशिवाय सुलेखाच्या विरोधात कुठलंही पाऊल उचलू नका. हे प्रकरण खूप गुंतागुंतीचं आणि धोकादायक आहे. बोल सुलेखा. अरे वा, म्हणजे तुम्हाला कळलं तर. इतका वेळ मी फोन उचलत नाहीये हे कळल्यानंतर सुद्धा लोचटपणे फोन करणारी तुझ्याशिवाय दुसरं कोण असणार? बोला. काय ना, गोष्टी होत नाहीत म्हटल्यावर त्या मी अशा मधूनच सोडून नाही देत. बाय हुक ऑर क्रूक त्या पूर्ण करूनच सोडते. मला आवडतात पूर्ण करायला. काय करणार, प्रॉब्लेम आहे माझा. तुझे अनेक प्रॉब्लेम आहेत, पण तुला रिअलाइज झालेला हा एकमेव प्रॉब्लेम आहे. चांगलंय. मग काय करतेस तू? मी त्याचा मरेपर्यंत पिच्छा सोडत नाही. मग हा फोन पिच्छा करायला आहे का सोडवायला आहे? शतशः आभार मानायलाच फोन केला होता खरं तर. नाही म्हणजे शाल, श्रीफळ आणि दक्षिणा देऊन आभार मानावे असं वाटलं. पण आपण केलेले उपकार इतके थोर आहेत ना की ते ऋण नाही फेडू शकत हो मी. सरळ बोल. काय सरळ बोलू? काय सरळ बोलू तुमच्याशी? आतापर्यंत तुम्ही माझ्याशी वाईट वागलात हे, की आतापर्यंत तुम्ही मला खेळवत आलात हे, आतापर्यंत नुसतं गंडवलंतच? बास. बरोबर. आता बास, आता बास. खूप झालं. खूप झालं. मी काही वेळेला अशी वागते कारण मला समोरच्याचं वागणं आवडलेलं नसतं. हो, काय आवडलं नाही तुम्हाला? लिस्ट करायची म्हणली ना तर जन्म संपेल तुझा. आणि सगळ्यात लेटेस्ट कारण म्हणजे माझ्या घरी फोन करायचा नाही हे सांगून सुद्धा तू मला फोन केलास जेव्हा मी माझ्या मुलीबरोबर आहे. आणि मी केलाच चुकून फोन तर. मला गरज असतानाच मी फोन केलाय, उगाच फालतू गप्पा मारायला केला नाही. कळलं? तुला असेल माझी गरज, पण मला आता कोणाची गरज आहे हे कळायला नको तुला? हेच हेच मी, माझी गरज
माझा वेळ, माझी शक्ती, मी 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 पण मी अशीच आहे सुलेखा. मग आता मी कशी आहे ते बघाच. धमकी देतेस तू मला? नाही, गुरुदक्षिणा समजा. आणि ही गुरुदक्षिणा आयुष्यभर देत राहणार मी तुम्हाला. तुमचं या जन्माचं ऋण याच जन्मात फेडायला. पुन्हा दुसरा जन्म घ्यायचा नाहीये मला. यापुढे मला गरज नाही कोणा तनिष्काची. सुलेखा स्वावलंबी झालीये म्हणा, किंवा मग इंदुमती स्वतंत्र झालीये म्हणा. मला गरज असताना तुम्ही नव्हतात. आता तुम्हाला गरज लागेल असं काहीतरी होईल. सो जस्ट वेट अँड वॉच. हॅलो. हॅलो मम्मा. हां बोल प्रिया. मम्मा, सुलेखा घरी आहे? नाही, बाहेर गेले. का, काय झालं? मम्मा आतापर्यंत आपण सुलेखाविषयी जे बोलत होतो ना, ते प्रत्यक्ष अनुभवलंय मी. आता काय केलं तिने? आता नाही, तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी. मारायचा विचार असणार तिचा. मम्मा, केवळ माझं नशीब चांगलं म्हणून वाचले. काय करायचं या मुलीचं? प्रिया, तू ना सरळ पोलिसात जा. मी साक्ष देईन तुझ्या बाजूने. मम्मा, पोलिसात जाऊन काही उपयोग आहे का? आपल्याकडे पुरावे कुठे आहेत? ही अवलक्षणी कार्टी माझ्या पोटी जन्मालाच का आली? तेव्हा जर कोणी सांगितलं असं ना पुढे जाऊन ही अशी वागणार आहे, तर तिचा त्याच वेळी. मम्मा प्लीज शांत व्हा. पाहू दुसरं काय करू शकते मी आता? पण प्रिया, तू स्वतःला जप. हं, तू एकदा तिच्या हातून सुटलीस ना, म्हणजे फार दुखावलंयस तू तिला. काय करेल तुझं ती काय सांगता येत नाही. मम्मा, फक्त मीच नाही, ज्यांना ज्यांना तिच्याविषयी, तिच्यातल्या वाईट शक्तीविषयी खात्री आहे ना, त्या प्रत्येकालाच आता जपून राहायला हवंय. आणि विशेषतः तुम्हाला, कारण तुम्ही तिथेच राहता. माझी काळजी तू करू नकोस प्रिया. मी काय ग, मी एक निरुपद्रवी प्राणी आहे तिच्यासाठी. मला घाबरवणं, धमकावणं हा तिचा फावल्या वेळातला उद्योग आहे. त्यातून आसुरी आनंद मिळतो तिला. मिळू दे. पण प्रिया, तुझं तसं नाहीये. तुला सगळं कळलंय हे जर तिला कळलं ना, तर ती कुठच्या थराला जाऊन काय करेल काही सांगता येत नाही. मम्मा, पण आता मी एकटी नाहीये. दादा आणि शुभ्रा सुद्धा माझ्याबरोबर आहेत. आणि मुख्य म्हणजे डॉक्टर जोशी सुद्धा या प्रकरणात आम्हाला मदत करतायत. एक सांगू प्रिया, शिशुपालाचे 100 अपराध झाल्यानंतर कृष्णाने वध केला त्याचा. पण इथे हे जे काय चाललंय हे देवाला दिसतच नाही का? दिसत असेल मम्मा, पण अजून 100 अपराध झाले नसतील. खरं सांगू का, तिचा प्रत्येक गुन्हा 100 नाही 1000 अपराधां एवढा आहे. पण हे सगळं पाहायला देवाने मला का जिवंत ठेवलं इथे कळत नाही. मम्मा,
मम्मा प्लीज असं नका म्हणू. आज घेऊ दे तिला. तिच्या लहानपणी जे मी करायला हवं होतं ना ते मी आज करणार आहे. मम्मा मम्मा रागाच्या भरात काहीही करू नका प्लीज. तिला या गोष्टींचा अंदाज नाहीये ते बरंच आहे. तुम्ही उलट सुलट काही बोललात आणि तिने ते मनावर घेतलं तर तुमची काळजी वाटते मम्मा. आपण काळजी करत राहिलो आणि ती आपल्याला त्रास देत राहिली. आता काळजी करायचे तिचे दिवस येणार आहेत. कळलं ना प्रिया? ज्या आईने तिच्या चांगल्या भविष्याची स्वप्न पाहिली होती तिचं शाप भोवणार आहेत तिला आता. मम्मा मम्मा शांत व्हा. स्वतःची काळजी घ्या आणि कसलीही शंका आली ना तर मला लगेच कळवा. मला मन मोकळं करावं असं वाटलं म्हणून हे सगळं बोलले तुमच्याकडे. ठीक आहे, तू काळजी घे.